जोशी, आपल्या सगळ्यांचा मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महाराष्ट्रवासियांचं आणि मुंबई उत्तरच्या सगळ्या प्रतिनिधींचं सुद्धा, राजकीय पक्षांचं सुद्धा, त्यांच्या प्रतिनिधींचं सुद्धा. अतिशय इंटरेस्टिंग प्रसंग आहे. विशेष म्हणजे गेल्या खेपेला गोपाळ शेट्टी जे नंतर निवडून आले भाजपतर्फे, त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर उभ्या राहिल्या होत्या. प्रचंड चर्चेतली अशी ही निवडणूक होती. मात्र जवळपास 4.5 लाखापेक्षा जास्त, 5 लाखाहून जास्त अशा प्रकारची मतं घेऊन गोपाळ शेट्टी हे खासदार झाले आणि उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला. चर्चेतली निवडणूक झाली होती. त्याआधी मात्र एका अभिनेत्याने मोठ्या राजकारणाला हरवणारी सुद्धा परंपरा इथे बघायला मिळाली. राम नाईक विरुद्ध गोविंदा, ती सुद्धा निवडणूक अशीच बघायला मिळाली होती. त्याच्या पूर्वीचा सुद्धा खूप इंटरेस्टिंग हा मतदारसंघ राहिलेला आहे. मृणाल गोरेंसारख्या इथे राजकारणी बघायला मिळाल्या. त्यानंतर कृष्ण मेनन जे नंतर संरक्षण मंत्री होते, चीनच्या युद्धातल्या पराभवानंतर त्यांना ते मंत्रिपद सोडावं लागलं, असा सगळा इतिहास आहे. याशिवाय संजय निरुपम काँग्रेसमध्ये जे गेले, एकेकाळी शिवसेनेत होते, दोपरका सामनाचे संपादक होते, त्यांना सुद्धा या मतदारसंघाने प्रतिनिधित्व दिलं. एकूणच गोष्टींना कलाटणी देऊ शकणारा असा हा मतदारसंघ आहे. गेल्या काही काळापासून काही वेगळ्या घटना घडल्या, अप्रिय घटना घडल्या, मात्र तरी सुद्धा यावेळच्या या मतदारसंघामध्ये कोणत्या घटनांचा बोलबाला असेल, काय होणार आहे, कारण यावेळी भाकरी फिरवली आहे भाजपनं आणि त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे पियुष गोयल यांची. आणि गोपाळ शेट्टी यांचं मात्र तिकीट यावेळी मी जसं म्हणालो तसं भाकरी फिरवलेली आहे. याचे परिणाम कसे होतील, महाविकास आघाडीने अजूनही उमेदवारीकडे दिलेला नाहीये. चर्चा आहेत काही नावांची जी आपल्या मुद्दे येतीलच. त्या पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत, ही चर्चा घेणार आहोत. सगळ्यात आधी टाळ्यांचा कडकडाट सगळ्या इकडच्या मतदारांसाठी, इथल्या लोकप्रतिनिधींसाठी आणि इथल्या निवडणुकीसाठी सुद्धा. मी नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करताना आधी मी आपल्या सगळ्या उमेदवारांचं, आपल्या प्रतिनिधींची ओळख करून देत असतो. राणी द्विवेदी ज्या भाजपच्या प्रतिनिधी आहेत, सचिव आहेत आणि प्रवक्त्या, प्रदेश प्रवक्त्या आहेत. मीना पानमंद शिवसेना, संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मांडतील. सुरेशचंद्र राजहंस प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राजा भालेकर मुंबई उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या लोकांचं सुद्धा स्वागत. माझा कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर एक स्टँडर्ड प्रश्न असतो आणि तो अगदी बेसिक प्रश्न आहे. तुमच्या खासदारांनी, विद्यमान खासदारांनी काय केलं, काय काम केलं ज्यामुळे तुम्हाला पुन्हा इथल्या मतदारांनी निवडून द्यावं? आणि हा प्रश्न मी भाजपपासून सुरुवात करणार आहे, म्हणून मी तुमच्याकडे येतोय. गोपाळ शेट्टी म्हणा किंवा भाजपतर्फे म्हणूयात, आता गोपाळ शेट्टी परसे उमेदवार म्हणून नाहीयेत, पण भाजपतर्फे कोणती कामं सांगाल उमेदवारांची ज्याच्यामुळे तुम्हाला परत संधी द्यावी? बघा, भारतीय जनता पार्टीने सलग या लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे आणि जे काही आज उत्तर मुंबईचं तुम्हाला इथे वैभव दिसतंय किंवा जो काही प्रोग्रेस दिसतोय तो भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्यांनी केला आहे. गोपाळ शेट्टी यात होते. तुम्ही बघितलं असाल भरपूर प्रमाणात स्लम डेव्हलपमेंट तुम्हाला इथे दिसेल. पण आता भाजपचा बऱ्यापैकी बालेकिल्ला मानला गेला. 4 मतदारसंघ भाजपचे, 1 काँग्रेस आणि 1 शिवसेना, ते सुद्धा आता शिंदे यांची शिवसेना त्यांच्याबरोबरच आहेत. इतकं जेव्हा बॅशन असतं, बालेकिल्ला असतो, त्यावेळी तुमची कामं सुद्धा काम बोलना चाहिए. अशी कोणती 3, 4, 5 कामं तुम्ही सांगाल की जी मी लोकांमध्ये जाऊन विचारू शकतो? बघा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उत्तर मुंबईमध्ये हा स्लम डेव्हलपमेंटशी रिलेटेड होता, जो बऱ्यापैकी तुम्ही बघत असाल की SRA स्कीम्स आमच्या या उत्तर मुंबईमध्ये खूप जोरात आणि चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्ह झाल्या. आता विद्यमान ज्यांना तिकीट दिलंय पियुष गोयलजी, त्यांनी तर आवाहन केलंय की या 5 वर्षात स्लम फ्री उत्तर मुंबई असं हे काम केलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल कितीतरी असे क्रीडांगण आहेत जे मोठमोठे आहेत. असं नाही की ते छोटे छोटे क्रीडांगण डेव्हलप झाले. असे 20-20 एकरचे क्रीडांगण आहेत ज्या अशा एरियामध्ये आहेत जिथे कधी कोणी जायला बघायचं नाही. अशा मलाड सारख्या एरियामध्ये गोपाळ शेट्टींनी ते डेव्हलप केले आहेत. बोरिवली असो, मागाठाणे असो, कांदिवली असो, कुठलाही एरिया असो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, धरातळाला खालपर्यंत असलेला व्यक्ती, याला मग कोविड असो किंवा त्यानंतरच्या आलेल्या प्रॉब्लेम्स असो, त्यानंतरच्या आलेल्या चॅलेंजेस असो, त्या सगळ्या चॅलेंजला गोपाळ शेट्टी आणि भारतीय जनता पार्टी यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पाहिजे तेवढा सहयोग करून याला इम्प्लिमेंट केलाय. त्याचबरोबर तुम्ही विचारलं मोठं काय, तर मेट्रो आली आहे. तुम्ही बघताय की मेट्रो धावतेय आणि ती थांबली नाहीये. तर हा मेट्रोचं जाळं या उत्तर मुंबईमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळेल. असे भरपूर कामं या उत्तर मुंबईमध्ये झाले. तुम्ही सांगितलेलं एक मेट्रोचं काम जे लगेच तुम्ही सांगितलं, उद्यानांची डेव्हलपमेंट तुम्ही सांगितली, स्लम डेव्हलपमेंट बद्दल सांगितलं, पण तुम्ही हे पण म्हणालात की पियुष गोयल म्हणतात स्लम फ्री उत्तर मुंबई असा घोषणा पण दिली आहे, ज्या घोषणेचा कबुली अशी आहे की स्लम फ्री नाही आहे. या मुद्द्यांसकट मी लोकांकडे येतो, त्यापूर्वी मी बाकीच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतो. 5 वर्षात स्लम फ्री उत्तर मुंबई. ठीक आहे, मी लोकांना आपण विचारूया, त्यांच्याकडे पण जाणार आहोत. त्याआधी शिवसेना गटाच्या नेत्यांचं काय म्हणणं?
ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कामं तर झालेली आहेत, परंतु सगळ्यात इथे मी असं सांगू इच्छिते की सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं, जे 370 कलम हटवायचं, ते नरेंद्र मोदी साहेबांनी हटवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राम मंदिर, जे 500 वर्षाची प्रतीक्षा या ठिकाणी होती, ते राम मंदिर सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे हे दोन मुद्दे हे मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खूप काही सारं सांगून जातात. आणि त्यामुळे विभागाचा विकास तर होतच आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण देशात जर पाहिलं तर एक व्यक्तिमत्व म्हणून खूप चांगलं प्रभुत्व आहे. 370 काश्मीरचा 370 विशेष प्रावधान हटवणं किंवा राम मंदिरची उभारणी हे उत्तर लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तरवरती प्रभाव टाकेल एवढे मुद्दे आहेत हे? हो, नक्कीच आहे ते. कारण की लोकांनी तुम्ही पाहिलं आता जेव्हा राम मंदिरचं उद्घाटन झालं त्यावेळेस या भारत देशातल्या प्रत्येक लोकांनी त्याचं स्वागत कसं केलं, कशा पद्धतीने केलं, कोणत्या. आणि हिंदू धर्म, ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, हिंदू धर्म, त्या हिंदू धर्माची जपणूक या ठिकाणी झाली. लोकांमध्ये जाणार की हे मुद्दे तसे प्रभावी ठरणार आहेत का? तोपर्यंत मी महाविकास आघाडीची आपण प्रतिक्रिया घेतो. शिवसेनेपासूनच सुरुवात करूयात. एक शिवसेनेची घेतली, दुसऱ्या शिवसेनेची बोला. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता दोन्ही यांचे मुद्दे आपण ऐकले. मेट्रोचा मुद्दा काढल्यानंतर तर समोरचं आमचे मतदार हसले. विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी या होत आलेल्या आहेत आणि या होता आहेत तिथे. परंतु आता तरी जो मुद्दा सांगितला 370चा कलम आणि राम मंदिर, ते 370चा कलम ऐकल्यानंतर या ठिकाणी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत याच्यावर कोणीही काही बोलत नाही. सीमेवर ज्या पद्धतीने सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, चीन उत्तरोत्तर पुढे जाऊन आज अरुणाचल प्रदेश पर्यंत दावा करते, या विषयावर काही बोललं जात नाही. लष्कर प्रमुख पंकज सिंग सांगताहेत की सैन्याची दुरावस्था जशी आता आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना सांगावं लागतंय. या मुद्द्यावर कोणाला बोलायचं नाही. धर्म या मुद्द्यावरती लोकांना भावूक करून खरोखरच आज त्यांची दिशा वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. बेरोजगारीचा महत्व आहे, मुद्दा आहे, वाढती महागाई आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग या ठिकाणी ओरबडून घेऊन आणि इतर ठिकाणी नेण्यात आलेले आहेत. या पाहिजे. मी ते आपण विचारूयात पुन्हा चर्चेमध्ये, ते येणारच आहेत. काँग्रेसकडे जाऊयात. एक तर मुद्दा यावेळी ही सीट कुणाकडे जाणार आहे हा तर मुद्दा आहे, पण तो नंतर येईल. तुर्तास या मुद्द्यांबद्दल काय सांगाल तुम्हाला? प्रसन्नाजी, सर्वप्रथम मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो की आपण उत्तर मुंबईच्या विकासाच्या संबंधित या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं आहे. आणि आपण पाहिलं असेल की सत्ताधारी पक्षाची मंडळी जेव्हा आपण उत्तर मुंबईच्या विकासाच्या चर्चा करतोय, या ठिकाणी विद्यमान खासदारांनी या मतदारसंघामध्ये काय काय विकासाची कामं केली या संदर्भात चर्चा करत असताना सत्ताधारी पक्ष सातत्यानं राम मंदिर आणि 370 कलमच्या संदर्भामध्ये म्हणजे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते काम करत आहेत. आणि आता भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आलेले प्रतिनिधी त्यांनी सांगितलं. आता दोन्ही यांचे मुद्दे आपण ऐकले. मेट्रोचा मुद्दा काढल्यानंतर तर समोरचं आमचे मतदार हसले. विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी या होत आलेल्या आहेत आणि या होता आहेत तिथे. परंतु आता तरी जो मुद्दा सांगितला 370चा कलम आणि राम मंदिर, ते 370चा कलम ऐकल्यानंतर या ठिकाणी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत याच्यावर कोणीही काही बोलत नाही. सीमेवर ज्या पद्धतीने सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, चीन उत्तरोत्तर पुढे जाऊन आज अरुणाचल प्रदेश पर्यंत दावा करते, या विषयावर काही बोललं जात नाही. लष्कर प्रमुख पंकज सिंग सांगताहेत की सैन्याची दुरावस्था जशी आता आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना सांगावं लागतंय. या मुद्द्यावर कोणाला बोलायचं नाही. धर्म या मुद्द्यावरती लोकांना भावूक करून खरोखरच आज त्यांची दिशा वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. बेरोजगारीचा महत्व आहे, मुद्दा आहे, वाढती महागाई आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योगधंदे या ठिकाणी ओरबडून घेऊन गुजरातेत आणि इतर ठिकाणी नेण्यात आलेले आहेत. या मुद्द्यावरती देखील यांनी तोंड उघडलं पाहिजे. मी ते आपण विचारूयात पुन्हा चर्चेमध्ये, ते येणारच आहेत. काँग्रेसकडे जाऊयात. एक तर मुद्दा यावेळी ही सीट कुणाकडे जाणार आहे हा तर मुद्दा आहे, पण तो नंतर येईल. तुर्तास या मुद्द्यांबद्दल काय सांगाल तुम्हाला? प्रसन्नाजी, सर्वप्रथम मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो की आपण उत्तर मुंबईच्या विकासाच्या संबंधित या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं आहे. आणि आपण पाहिलं असेल की सत्ताधारी पक्षाची मंडळी जेव्हा आपण उत्तर मुंबईच्या विकासाच्या चर्चा करतोय, या ठिकाणी विद्यमान खासदारांनी या मतदारसंघामध्ये काय काय विकासाची कामं केली या संदर्भात चर्चा करत असताना सत्ताधारी पक्ष सातत्यानं राम मंदिर आणि 370 कलमच्या संदर्भामध्ये म्हणजे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते काम करत आहेत. आणि आता भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आलेले प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की मेट्रो, त्यांनी कामाची नावं घेतली ना, मेट्रो, उद्यानं, मैदानं, स्लम फ्री. मी तुम्हाला ते सांगतोय की ज्या मेट्रोच्या संदर्भामध्ये ते या ठिकाणी चर्चा करतायत, हे सर्व कामाचं जे फाउंडेशन आहे, ज्याला आपण नीव म्हणतो, ही काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केलेली आहे. ज्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बाबतीमध्ये बोलतायत, हे सर्व योजना काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आहे. आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतोय, ज्या उद्यानामध्ये आपण बसलोय त्या उद्यानाच्या बाजूला महाकाली SRA सोसायटी आहे, ज्या सोसायटीचा 13 ते 14 वर्षापासून पुनर्विकासाचं काम चालू आहे. त्या ठिकाणी 7 वर्षापासून त्या ठिकाणी लोकांना भाडं मिळत नाहीये आणि 14 वर्षापासून लोक झोपडपट्टीच्या घराबाहेर राहत आहेत. त्या लोकांच्या प्रश्नावर न बोलता हे 370 आणि राम मंदिराच्या प्रश्नावर बोलतायत. 370 आणि राम मंदिर हा सर्वसामान्य माणसाचा, 370 आणि राम मंदिर हा सामान्यांचा लोकल निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. वंचितचं काय म्हणणं आहे यावेळी? या ठिकाणी आपलं मी सर्वांचा मनापासून आभार मानेल की आपण एका चांगल्या विषयामध्ये हात घातलेला आहे. आणि सातत्याने दोन टर्म्समध्ये ज्या ठिकाणी भाजपचे खासदार इकडं सत्ताधारी होते आणि आत्ताच त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की स्लम इथे व्यवस्थितपणे झालेला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये स्लम फ्री करणार आहे. तर मी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी आपण बसलो त्याच्या बाजूला लागून असणारा हा नॅशनल पार्क पासून ते मागाठाणे आपला दिंडोशीपर्यंतचा हा जो फॉरेस्टचा विभाग आहे, त्या ठिकाणी आम्ही सातत्याने लढाई लढत आहोत. तिकडच्या लोकांना शौचालयाची जे प्रामुख्याने ज्या सोयी पाहिजे असतात त्या सोयी नाहीयेत, शौचालय नाहीये, पाणी नाहीये, गटारीची व्यवस्था नाहीये. अशा पाड्यांमध्ये आम्ही पायपीट करून आम्ही ते सर्व फेसबुकच्या माध्यमातून पूर्ण भारताला दाखवलेलं आहे, देशाला दाखवलेलं आहे की तर हा जो SRA वरती यांनी काम केलेल्याचा जे मुद्दा होता तो मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी हा फेटाळत आहे की इथं झालेलाच नाहीये. SRAचा हा मुद्दा फक्त आणि फक्त खिशे भरण्यासाठी झालेला आहे. शिवालिक ठीक आहे, मी आणखी बाकीच्या मुद्द्यांवर लोकांना सुद्धा बोलायचं असेल तर फक्त हात वर करा. मी तुमच्याकडे सुद्धा येईन, मला सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया पाहिजेत. मी पुन्हा एकदा भाजपकडे येतो. त्यांचं म्हणणं आहे की एक स्लमच्या बाबतीतली कामं झाली नाहीये, त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की स्लम फ्री करू, याचा अर्थ तुम्ही कबुली जबाब देता की 10 वर्षाची टर्म मिळून सुद्धा तुमच्या खासदारांना ती कामं झालेली नाहीयेत. आणि राहिला 370 किंवा राम मंदिराचा मुद्दा, तो स्थानिक राजकारणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना स्वच्छता पाहिजेत, चांगली घरं पाहिजेत आणि सिव्हिक इश्यू सोडवलेले पाहिजेत. हे बघा, वंचित आघाडीच्या माझ्या मित्रांनी जे आता क्वेश्चन तुमच्या समोर उचललं आहे, काही जागा ही फॉरेस्टची असते, त्याच्यात भरपूर प्रकारच्या काही शासनाच्या मर्यादा असतात आणि त्याच्या बैठका प्रवीण दरेकरजी असो किंवा गोपाळ शेट्टीजी असो, हे सातत्याने मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. सुधीर मुनगंटीवारजींकडे स्वतः मनीषाताई असो, मग प्रवीणजी असो, गोपाळ शेट्टीजी असो, ह्या सगळ्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केलाय, बैठका लावल्याय, पाड्यावरच्या लोकांना कसं जस्टिस मिळेल. आणि SRA म्हणा, स्लम डेव्हलपमेंट म्हणा किंवा कुठला रोड बनवायचा म्हणा, त्याच्यासाठी लँड ऍक्विजिशन पासून सगळ्या सुविधा, सगळ्या NOC, ह्या सगळ्या प्रक्रिया लागतात. आणि त्या प्रक्रिया, हे बघा, यू कॅनॉट डिनाय डेव्हलपमेंट. तुम्ही डेव्हलपमेंटला नाकारू शकत नाही. तुम्ही डेव्हलपमेंट करू शकला नाही हे तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारने दाखवलं. म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सगळे जे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसैनिक होते, ते सगळे मंत्री भारतीय जनता पार्टी सोबत येऊन सरकार बनवले. त्यांची प्रतिक्रिया घेतो, तुमची पण घेतो, सगळ्यांकडे येतो. गेले नाही, चोरलेत तुम्ही, चोरले बीजेपी. सर, माझा असा मुद्दा आहे की आता इथे सर्व राजकीय पक्षाची लोक बसलेली आहेत, पण मी सर्वसामान्य जनतेचा एक असा मुद्दा सांगतो मी की 2014ला भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्याला करायचा होता, पण त्यावेळी गॅस सिलेंडर हा 450चा होता, परंतु आता हा 1000च्या वरती झालाय. मग आता नक्की कोणाला मुक्त करायचं आहे? आणि अजून एक सर प्रश्न आहे की स्विस बँकेचा पैसा आपला 2014ला येणार होता, तर मला वाटतं तो 2014चा पैसा येता मला वाटतं तो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पर्यंत अडकला वाटतं आणि त्याची साधी लिस्ट पण SBI आपल्याला देत नाही. कोरोना काळामध्ये मॅडम म्हणतात की पंतप्रधानांनी खूप काम केलं. कुठे काम केलं? थाळी बाजून काय कोणाचा रोग जातो का? कोणाचा आजार जातो का? हे काही प्रश्न, काही उत्तर याला कोणी विचारत नाही. आम्ही तर जुमानतच नाही. एक त्यांना दादांना प्रश्न विचारायचा आहे, त्यांचा आपण मुद्दा घेऊया. बोला.
10 वर्ष इथे सत्ता म्हणून यांनी भोगलेली आहे, परंतु ह्या उत्तर मुंबईमध्ये असं प्रशस्त असं हॉस्पिटल वगैरे पाहिजे. प्रशस्त हॉस्पिटल नाहीत असं ते सांगतात. कारण की या ठिकाणी जर हॉस्पिटलाइज करायचं झालं तर मुंबई म्हणजे दादर या ठिकाणी KM नायर किंवा या अशा सायन या ठिकाणी जावं लागतं. तर उत्तर मुंबईमध्ये अजूनही हॉस्पिटलची व्यवस्था इथे केलेली नाही किंवा इथले जे बेरोजगार आहेत त्यांच्या शिक्षणाची किंवा त्यांच्या नोकरीची व्यवस्था उत्तर मुंबईमध्ये कुठे काय हे असे व्यवस्था केलेली नाहीये. दादा बोला. मी जरा कडक बोलणार आहे, कारण बीजेपी म्हणजे बेचने वाली जनता की प्रॉपर्टी. कारण आम्ही भोगलोय, आमचा 10,000 करोडचा हॉटेल या भाजपनी 80 करोडला विकून. कोणतं हॉटेल? सेंटर हॉटेल. आम्ही असेच पत्रकार हे घेऊन आम्ही सेंटर हॉटेलला भरपूर लढाई केली, पण आम्हाला न्याय अजिबात मिळाला नाही. कारण तुम्ही काय एम्प्लॉय होता तिथे? तिथे मी एम्प्लॉय होतो. आमचे 900 कामगारांवर गदा आला आणि बीजेपी म्हणजे हे मुद्दा लक्षात आला. त्यांनी एक मुद्दा काढलाय पब्लिक सेक्टरला विकणं. तसे अनेक लिस्ट सांगता येतील, पण त्यांनी सेंटर हॉटेलचा मुद्दा उपस्थित केलेला मुंबईमधला. येस, सेंटर हॉटेलला त्यावेळेला दुसरे साहेब सुद्धा होते, त्यांचंही नाव घ्यावं ना त्यांनी, कोणी विकली आणि काय केलं हे. आणि जेव्हा हे बोलतायत की इथे हॉस्पिटल, तुमचं म्हणजे कसं लोकांना रेफरन्स लक्षात येणार आहे. तुम्हाला कोणाबद्दल म्हणायचं आहे? तेव्हा सत्ता कोणाची होती? दोघांची मिळून होती ना. विकलं कोणी? दोघांनी मिळून विकलेलं. मग तुम्ही घेता का एका? शिवसेना भाजपची दोघांची त्यावेळेला होती, त्यावेळेला बोलायला पाहिजे. आणि आता जे बोलतात की हॉस्पिटल्स नाही, त्याच्यासाठी आमदारांनी आपलं जे एसटी स्टँड आहे त्याच्यावर आपला पोर्ट सारखा एसटी होणार आणि त्याच्यावर आपण हे केलेलं आहे हॉस्पिटलसाठी. आणि आजही आपले आमदार प्रकाशदादा सुर्वे, मी त्यांचं मेडिकल बघते, आपण पूर्ण जेवढी पण लोक आहेत त्यांना मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेल्स हॉस्पिटल्समध्ये आपण ऍडमिट करतो. प्लस गंगूबाई आपल्या साहेबांचं जे हॉस्पिटल आहे सीएम साहेबांचं, तिथे जातात. आपण असा भाग नाही असा दावा आहे तुमचा. भाजपचे प्रतिनिधी आता मॅडम म्हणाल्या की स्लम डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे उत्तर मुंबईमध्ये झालेलं आहे. आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की 1997ला हायकोर्टनी एक आदेश दिले होते की जो वन विभागातला जो पट्टा आहे त्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी 97 पासून आतापर्यंत जवळजवळ 25 वर्ष होत आहेत. तो कोणत्याही सरकारने म्हणजे त्यांची सरकारचीच इच्छा नाहीये की हायकोर्टमध्ये व्यवस्थित मुद्दे मांडावे. आज त्यांनी सांगितलं मुनगट्टीवारांपासून अनेक मिटिंगला झाल्या वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून हेतू पुरस्कार केल्या जातात की त्यांना मत मिळावे म्हणून. तर आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं झालेलं नाही. ठीक करते हैं हमारी कमियों को बयां ऐसे कि महायुति वाले अपने किरदार में फरिश्ते हो जैसे. मी एवढंच सांगेन की आमच्या मित्रांनी SRA बद्दल सांगितलं, ते पण महाकाली SRA, मी त्याचा कमिटी मेंबर इकडे बसलेलो आहे. आज मुंबई सारख्या शहरामध्ये 12,000च्या वरती SRA प्रोजेक्ट रखडले गेलेले आहेत. प्रत्येक सरकार येऊन गेली, प्रत्येकाने ह्या योजना आणलेल्या आहेत. पण आज प्रॉब्लेम असा आहे की जे विकासक असतात ते या जमिनीचे लफडे करून पळून जातात. आज आमच्या इकडचं असं आहे की त्या व्यक्तीने कोणाचीही सरकारची कोणाची सहमती न घेता ती जागा मोरगेज ठेवून गेल्यात. त्यांच्या बापाची जागा नाही, ह्याच्यामध्ये प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे होतं. आज आमचे विकासकाला मोकळं रान देण्याची जबाबदारी एका पक्षाची, महायुतीची, तेव्हाच्या सरकारची, एका पक्षाची, कुणाची का खासदाराची? नाही, ही गोष्ट आजपासून चाललेली नाही साहेब. वर्ष सगळे एकच. आज आमचं हा प्रोजेक्ट आहे तो 17 वर्षापासून आहे. विचार करा, 17 वर्ष. 17 वर्षामध्ये सगळेच येऊन गेले. 17 वर्षात सगळेच येऊन गेले. एक मिनिट मला सगळ्यात शेवटी पहिल्यांदा जाऊन येतो. बोला. इथे उपस्थित बऱ्याच जणांनी प्रश्न काढले की उत्तर मुंबईमध्ये काय झालं. तुम्ही सुद्धा सुरुवातीला विचारलं. गोपाळ शेट्टींच्या माध्यमातून मुंबईमध्ये सर्वात जास्त जे ऍक्सिडेंट होत होते ते रेल्वेमध्ये होत होते. रेल्वे स्टेशनचे जे सुधारण्याचं जे काम केलं हे गोपाळ शेट्टींनी केलेलं आहे. बोरिवलीला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पहिल्यांदा असं होतं की अक्षरशः 15 फुटा, थांबा 2 मिनिटं मला बोलू द्या. 15 फुटाचा सुद्धा रस्ता नव्हता, तिथे जवळजवळ 100 फुटाचा रस्ता. तिथे उपोषण करून त्यांनी 10 दिवस तिथे उपोषण करून तिथे तो मान्य केला. आज बोरिवली स्टेशन जे तुम्हाला बघायला मिळतंय, बोरिवली स्टेशन हे मुंबईतलं सर्वात सुसज्ज रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे अपघातासाठी प्रयत्न केले, स्टेशनवरती उपोषणासाठी सुद्धा स्वतः खासदार बसले होते. मला यांच्याकडे परत जायचंय, त्यापूर्वी एकच कमेंट काढ, मला त्यांच्याकडे परत जायचं. बोला. जेव्हा संजय निरुपम इथे खासदार होते तेव्हा प्रथम त्यांनी कोकणात जायला त्यांनी इथून कोकण रेल्वे चालू केली बोरिवलीला. आणि आता हे जे बीजेपीचे इथे 7-8 लाख मतांनी गोपाळ शेट्टी 2019ला निवडून आले आणि आमच्या ज्या 2040 मतं 2,40,000 मतं उर्मिला मातोंडकर मिळाल्यात, त्या 7 लाखामध्ये शिवसेनेकांची किती मतं आहेत? हा प्रश्न एक सगळीकडे मला अनेक ठिकाणी गेल्यानंतर हा प्रश्न येतो की भाजपवाल्यांचं म्हणणं असतं की खासदार शिवसेनेचा असेल तर तो आमच्यामुळे निवडून आला, मोदींच्या चेहऱ्यामुळे.
शिवसेना असेल तर ते म्हणतात आमच्या मतांमुळे भाजपचा निवडून आला. मग आता एकदा होऊन जाऊ द्या. मला सांगा 2019चा निकाल कुणामुळे? हे बघा, तुम्ही तर मीडिया आहात आणि तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रभर फिरता. मला तरी वाटतं की फिरता आणि सगळेच कार्यक्रम मी तुमचे बघते. कुठला असा बॅनर होतो ज्याच्यावर नरेंद्र मोदीजींचा फोटो नव्हता? कुठला असा आमच्या सोबतचे मित्रपक्ष नव्हते ज्यांनी मोदीजींच्या कामावर वोट नाही मागितले? कुठला असा खासदार होता जो मोदीजींमुळे निवडून नाही आलेत? अहो, तुम्ही कोणाला बोलताय? देश कुठे चाललाय? देशाची प्रगती कुठे चालली आहे? आपण ठीक आहे, आपण अपक्षात बसलोय, विपक्ष आहो, कोणाचं बनतंय, कोणाचं कोणाशी नाही बनत, तो वेगळा विषय झाला. पण भारतीय जनता पार्टीचा खासदार हा सकाळी 9 ते 12 हा त्याच्या कार्यालयात बसतो आणि इथे बसलेल्या प्रत्येक पार्टीचा कार्यकर्ता त्या कार्यालयात जातो. हे मी माझ्या डोळे बघितलंय. म्हणून विकासकांनी काय केलं, लोकांनी काय केलं, जनतेचा संभ्रम काय होता, विषय तो नाही आहे. विषय हा आहे विकास काय झाला, विकास कुठे झाला. ज्यांचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2दा मंत्रालयात जातात आणि ती सनसनीखेज खबर होते, अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही डेव्हलपमेंट केलंय. शिवसेनेचं काय म्हणणं आहे या बाबतीत? येतो तुमच्याकडे, या बोला. आता इथे ताईंनी मगाशी एक प्रश्न विचारला, तो म्हणजे उद्योग गुजरातला जात आहेत असं. तर मी जाहीरपणे आज या ठिकाणी सांगू इच्छिते, लार्सन अँड टुब्रो सारखी कंपनी पवईला होती आणि तेव्हा त्या ठिकाणी भारतीय कामगार सेनेची युनियन होती. त्याचे अध्यक्ष सन्माननीय यांचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंदभाई सावंत हे होते आणि आहेत. तर त्यांनी त्यावेळेस तिथे कामगारांना विश्वासात न घेता रात्रीच्या रात्री ती कंपनी महापेला शिफ्ट केली आणि ती विकली. ती दुसऱ्या कंपनीला विकली. त्यावेळेस कामगारांना विश्वासात घेऊन सुद्धा करार केलेला नाही. आणि आता जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापूर्वी 5 जनरल शिफ्ट सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत असते. कामगार घरी गेल्याच्या नंतर रात्री जाऊन त्या करारावरती सह्या केल्याने ती कंपनी गुजरातला विचारतो मी 2-3 मुद्दे. कामगार सेना जी बाळासाहेबांनी जी उभारली होती, आज तुम्ही सरळ सांगता की उद्योग सगळे गुजरातला चालले. मग तुमची भारतीय कामगार सेना त्याच्यावरती युनियन म्हणून काम करते ती काय करते? मी 2-3 प्रश्न क्लब करून येतो. एक, शिवसेनेचा म्हणजे भाजपला शिवसेनेचे उमेदवार जिंकून येतात कारण तिकडे मोदींचा चेहरा असतो, हा एक दावा होता. दुसरा, शिवसेनेबद्दल दुसऱ्या म्हणजे मूळ आता जे मूळ शिवसेना झालेली आहे त्यांचे दावे आहेत, अरविंद सावंतांचं काय झालं वगैरे. आणि सेंटर हॉटेल सारखा काही मुद्दा असेल किंवा अन्य मुद्दे असतील त्यांचा पण मुद्दा होता. 17 वर्षामध्ये सरकार कोणतंही असो, 2.5 वर्षामध्ये आपण एकदाच मंत्रालयामध्ये जातात याच्या बातम्या होतात, त्याची आठवण करून दिली. काय सांगाल? 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेब कोविडमध्ये आपलेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वारंवार आव्हान करत होते ना की घरी बसून तिथून काम करा, तिथून काम करत जा. आणि त्या पद्धतीने काम झालं. उद्धव साहेबांना जे त्रास होते त्या त्रासात देखील मुंबईमध्ये, तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने गंगेत प्रेतं वाहिली तशी प्रेतं या मुंबईत वाहिली नाहीत. सगळेजण सुरक्षित राहिले. सगळ्यांना उपचार, खाणं, शिवभोजन थाळी त्यांच्या काळातली ज्या स्वतः मीना पानमणताई पण चालवतात, तो सगळा आशीर्वाद उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कालावधीमध्ये राबलेली ही योजना आहे. आणि त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगू नये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, फिलिपाईन्स सारख्या बाहेरच्या झोपडपट्टी भरपूर असलेल्या देशामधली लोक असतील, अखंड जगामधून असेल, त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कामाची वाखाणणी केली होती. महाराष्ट्रामधला मुख्यमंत्री, मला एक म्हणायचंय, आम्ही 30 वर्ष शिवसेनेत काम केलं म्हणून हे लोक नगरसेवक होऊ शकले, हे सुद्धा यांनी विसरू नये. लोकल लेवलला इतक्या येत नाही, तर लोक मला बोलायला द्या जोशी सर. एक मुद्द्यांना काय अर्थ नाही. आता आम्ही असं म्हणायचं का हो यांचे आमदार आमच्यामुळे निवडून आले, बरोबर की नाही? शिवसैनिक इथेच आहेत. त्यामुळे या मला बोलायचं फार लोकल नाही, मला देखील तेच मुद्दे म्हणायचे आहेत. आपण महत्वाच्या मुद्द्यांवर बोलूया. त्यांना सांगा डिस्टर्बन्स कमी करा तुम्ही आधी. बोलू द्या. बोला. आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे, लक्षात घ्या. महत्वाचे मुद्दे हे मी पुन्हा एकदा इथे अंकित करते. गॅस सिलेंडरचा भाव असो, पेट्रोल डिझेलचा भाव असो, वाढती बेरोजगारी लोकांपुढे असलेलं संकट आहे, लोकांनी जे विमे काढले शेतकऱ्यांनी, आजची बातमी आहे की लोकांनी ठरवलंय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश आलं लक्षात. येस, जोपर्यंत विमे मिळत नाहीत त्यांना
प्रसन्नाजी, या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षातील प्रतिनिधींना सांगायचं आहे की ती ज्या नरेंद्र मोदीच्या चेहऱ्याची या ठिकाणी ते स्तुती करतायत, त्यांना मला सांगावंसं वाटतं की आज या देशातल्या आणि एक विशेष करता महाराष्ट्रातल्या गोरगरीब माणसाला नरेंद्र मोदीचा चेहरा डरावना लगता आहे. कारण नरेंद्र मोदींनी ज्या मागच्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्यातली कुठलीही गॅरंटी पूर्ण केलेली नाही आहे आणि गोरगरीब माणसाला देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे. आणि मोदीजीची जी गॅरंटी आहे ती फक्त एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे या ठिकाणच्या भांडवलदारांना, बिल्डरांना आणि या ठिकाणच्या प्रस्थापितांना अधिक श्रीमंत बनवण्याची पॉलिसी. वंचित, माझा प्रश्न वेगळा असेल, आरोग्याविषयी असेल. आपण उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये 6 तालुके, मालाडपासून सुरुवात होतो, मालाड, चारकोप, कांदिवली, मागाठाणे, दहिसर आणि बोरिवली, अशा 6 तालुक्यांमध्ये भाजप जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना मला विचारू द्या की सरकारी किती रुग्णालय आहेत. फक्त कांदिवलीमध्ये एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. मगाशी एक ताई भाजपच्या म्हणत होत्या की आता गोपाळ शेट्टी काहीतरी ते बस स्टॉपच्या वर करणार आहेत, असं एक ताई सांगत होते. अजून काहीच नाही, सब गुलदस्ते में है. एक सेकंद आलो. भगवती हॉस्पिटलचं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये विरार पासून लोकांना फायदा होणार आहे. आणि अजून एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये कशा प्रकारे तिथे आयसीयू पासून ते सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली जाईल याच्यावर पण काम चालू आहे. आरोग्य विषयक किंवा सेवा विषयक. एक सेकंद, आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व आणि त्याच्यामध्ये अजून 7वं आपण मोजू गोरेगाव पण, कारण सिद्धार्थ हॉस्पिटल देखील त्यांनी डिस्कनेक्ट केलेलं आहे. तिकडचा देखील सगळे लोक इकडे गोरेगाव आपला जो कांदिवलीला येतात. प्रसन्नाजी, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या ठिकाणी सांगतायत की त्या हॉस्पिटलचं काम चालू आहे, अशाच पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन अरबी समुद्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं. आजपर्यंत त्या समुद्रामधल्या अरबी समुद्रातल्या त्या स्मारकाचं कुठलंही काम चालू नाहीये. त्यावर त्यांनी उत्तर द्यावं त्यांच्या प्रतिनिधी. तो पण सांगा, 350 कोटीच्या वर त्यांचा खर्च दाखवलाय, खर्च झालाय. इकडच्या आता परत थोड्याशा 2-3 प्रतिक्रिया घेऊन मला नंतर शेवटाकडे यायचं, कारण वेळ मर्यादित आहे. बोला. मला सत्ताधारी पक्षाने जे सांगितलं ना त्याच्याबद्दल बोलायचं आहे. गोपाल शेट्टी इथले नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, ते युतीमध्ये असताना झाले. आता ते लोक गॅरंटीच्या गोष्टी करतात, तर त्यांना गॅरंटी फुल गॅरंटी आहे. जेव्हा इथे आमच्या पक्षाचा उमेदवार इथे उभा राहील ना, तर त्यांची काहीच गॅरंटी राहणार नाही. आमचा मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की गोपाळ शेट्टी हे शिवसेनेच्या बळावर झालेत, इथले स्थानिक 4 आमदार भाजपचे आहेत, शिवसेनेचा लीड किती आहे नेमका? नाही, ऐकून घ्या. हे खासदारामध्ये युती होती की नाही? आपण लोकसभेमध्ये होतो तेव्हा युती होती ना, युतीमध्ये लढलो ना, त्यांना माहिती आहे का? आता कळेल ना. आता शिवसेनेचा लोकसभेला कधी उमेदवारच नव्हता. आलो. मॅडमने सांगितलं 7 ते 9 जी शाखा चालते ती आजपर्यंत बाळासाहेब आणि उद्धव साहेबांच्या कारकिर्दीत चालते आणि त्या शाखा फक्त आमच्या उद्धव साहेबांच्या चालू असतात. अँब्युलन्स सुद्धा आमच्या जातात. एक मिनिट. येण्यापासून ऍडमिट करण्यापासून माणसं, उद्या कुणाची डेथ झाली तरी सुद्धा आमचा रथ चालतो, कायम काम चालू आहे. जरी आम्ही यांच्याबरोबर गेले म्हणतात ना, त्यांचं जेवढं श्रेय आहे त्याच्यापेक्षा जास्त श्रेय आमचं आहे, कारण 45,000 वोट घेऊन त्यावेळेला प्रकाश सुबे हरलेले. साहेब, या विभागामध्ये, या वॉर्डामध्ये आजपर्यंत जेवढे नगरसेवक झाले, भारतीय जनता पार्टीला मागाठाणे विधानसभेमध्ये एकही सीट नव्हती. जेवढे नगरसेवक झाले सगळे शिवसेनेचे झाले. 5 वर्ष जर सोडली मनसेची तर सगळे नगरसेवक झाले. आणि या वॉर्डामध्ये जे 19 वर्ष SRC जे प्रकल्प रखडलेत त्यामध्ये शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी काय केलं? हा बीजेपीचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी आता आवाज नका करू तुम्ही तिकडे, आपल्याला कंपल्शन आहे, तुमच्याकडे येतोय मी. बीजेपीच्या प्रवक्त्यांनी आता सांगितलं की देशभर मोदींच्या नेतृत्वाखाली विकास चाललेला आहे. मला थेट मुद्द्यावर आहे. हा विकास सर्वसामान्य जनतेसाठी आहे की धनधानक्यांसाठी आहे, अंधारी अंबानीसाठी आहे? येस. सुविधा प्रदान करणं ही शासनाची जबाबदारी आहे. हे सगळे मोठ्या मोठ्या वल्गना करतात, जे कोणी सत्ताधारी होते मागचे किंवा आजचे. पण यांनी ज्या प्रत्यक्ष मतदारांपर्यंत, त्या ठिकाणच्या रहिवाशापर्यंत जे काम करायला पाहिजे ते
सर, जर आरोग्याविषयी जर बोलायचं असेल ना तर सध्याच्या घडीला शताब्दी आहे, भगवतीचं काम चालू आहे आणि हॉस्पिटलचा मुद्दा कळला आणखी सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांनी प्रपोज प्लॅन केला आहे की एसटी डेपो नॅन्सी कॉलनीला मगाशी उल्लेख केला तिकडे एक हॉस्पिटल बनणार. अजून एक विषय होता. सन्माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये आपला दवाखाना चालू केलाय. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. ठीक. आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब हे बोलले जसे शिवसेनेमध्ये आले नाही, त्यांना घेण्यासाठी 2-2 जणांना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचावं लागलं आणि मातोश्रीवरून आदेश आला की प्रकाश सुर्वे जर आले तरच आमदार आपल्या मागाड्याला भेटू शकतो. मला तर इथे आल्यावर तर कळतच नाही. हा मुद्दा होता उत्तर मुंबई जिल्ह्याचा लोकसभाचा, परंतु इथे बस तुमचा मुद्दा मांडा पडला. असं वाटतं की हा तुमचा मुद्दा आहे. आमचा मुद्दा जसं मॅडमने सांगितलं की इथे मेट्रो चालू झाली आहे. मॅडमला मला वाटतं बहुतेक माहीतच नाही. हे मेट्रो जून 2006 याची स्थापना झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंगने त्यावेळी त्यांचा करार. एक मिनिट, आम्ही काय ऐकून घेणार? जर नाही, आमचं असं म्हणणं आहे, सॉरी यांचं असं म्हणणं आहे की प्रकाश सुर्वे आमच्याकडे आमदार नव्हते, म्हणजे आमच्याकडे हे नव्हता, उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी इथे हायजॅक केला असं त्याचं म्हणताय. त्यांनी किती उजेड पाडला, विभागात काय कामं केली ते विचारा ना 2.5 वर्षात त्यांनी. मला आता एक शेवटचा राऊंड मी फक्त घेणार आहे की या प्रतिक्रियांबद्दल काय म्हणायचं आणि शेवटचा मुद्दा उमेदवारीचा असेल. एक प्रतिक्रिया घेत होते, मगाशी बोलत होते. मॅडम तुमच्याकडे मी येऊन गेलो एकदा. मगाशी मीना पानमननी लार्सन ट्युब्रोचा जो विषय सांगितला, आता मीना पानमन या प्रवक्त्यांना काय माहिती आहे की आज सरकारी कंपन्या मोदी सरकारने शासनामध्ये या 10 वर्षात किती विकल्या गेल्या. मी तो मगाशी विचारला होता. इनफ, बोला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं इथे राहतोय की ज्या चौकीदारांनी सांगितलं होतं भ्रष्टाचार करणार नाहीत ते आज इलेक्ट्रोल बॉन्डवर बोलत नाही आहेत. निवडणूक रोखे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोदी सरकारच्या काळात झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तिथे लपलेला आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडायचे. लक्षात घ्या, आज इथे त्या ज्या म्हणतात ना उद्धव साहेब असे आणि उद्धव साहेब तसे, या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये यांना एकटा उद्धव साहेबांशी लढण्यासाठी 70,000 कोटीची फाईल काढून अजित पवारांना शेवट करायला भाजप आणि शिवसेनेकडे आणि राज ठाकरेंना सुद्धा बरोबर घ्यावं लागतंय, तरी उद्धव साहेबांची कमी त्यांना पूर्ण करता येत नाही. प्रसन्नाजी मोदींचा चेहरा त्यांनी आम्हाला सांगू नये. प्रसन्नाजी आपल्या टीव्ही आम्ही एवढं सांगतोय की विद्यमान मुंबईमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एकाही खासदारानं लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत, म्हणून मुंबईतले सर्व खासदारांना बदलून नवे चेहरे देण्याचं काम. ठीक आहे. वंचित, मला शिवसेना भागाकडे जायचं. 2 प्रश्न आहेत. शेतकरी रस्त्यावरती आंदोलनासाठी उतरलेला त्याला न्याय मिळालेला नाहीये. दुसरा, मणिपूरचा जो घटना घडलेली आहे त्याच्यावरती आमचे प्रधानमंत्री जे आपल्या स्वतःला देशाचं कुटुंब माझं कुटुंब म्हणतात त्याच्यावरती अजून एकही भरवसा. लोक इकडे मला जे जाणवते स्थानिक मुद्दे तर मांडतातच आहेत, मात्र ही जी मंडळी स्थानिक पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते नॅशनल मुद्द्यांबद्दल बोलतायत. मग तो इलेक्ट्रॉल बॉन्ड असो, मणिपूर असो, शेतकऱ्यांचा मुद्दा असो, नाही तर बाकीचे मुद्दे असो. हे बघा, इलेक्ट्रॉल बॉन्ड आणला कोणी? आम्ही. किती आला आमच्याकडे? 6,000 कोटी. बाकी पक्षांकडे किती गेला? 14,000 कोटी. येऊ द्या ना, ट्रान्सपरन्सी आहे. हे काही लपून घेतलेले पैसे नाही आहेत, हे काला पैसा नाहीये. बरोबर आहे. दुसरा, तुम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या पाड्यावर म्हणालात की आम्ही तुम्हाला 25,000 रुपये देऊ. दिले का उद्धव ठाकरेंनी? आम्ही दिला 1 रुपयाचा विमा. आम्ही केलंय. आणि त्या ताई म्हणाल्या आम्हाला नरेंद्र मोदींनी वाचवलं का? इथे बसलेला कोण आहे ज्याने कोविड वॅक्सिन नाही घेतले? अरे कुठे तुम्ही बोलताय? कशावर बोलताय तुम्ही? ओ मॅडम, तुम्ही 4 कामं मोजवा, 4 कामं. माझं यांना एवढंच निवेदन आहे, यांच्या लोकप्रतिनिधींनी, यांच्या राहुल गांधींनी या 10 वर्षात केलेले 4 कामं. शेवट यांचं कसं आहे, आरडाओरडा करून काही होत नसतं. हे जे सांगतायत ना की उमेदवार का बदलला, तर यांच्याकडे घराणेशाही सुरू असते. त्यांनी काय सांगितलं? पार्टी का परिवार होना चाहिए, पार्टी का परिवार होना चाहिए, परिवार की पार्टी नहीं होनी चाहिए. पार्टी का परिवार होना चाहिए. माझा शेवटचा प्रश्न आहे. आता सगळे मुद्दे घेतलेले आहेत, शेवटचा मुद्दा आहे उमेदवाराचा. नाही मॅडम, संपलेला आहे. सगळ्यात
महत्वाचा मुद्दा म्हणजे या इथे एवढे सगळे बोलतात ना, तर इथे एक नगरसेवक होता फक्त, तो सुद्धा 200 मताने निवडून आलेला. मी लोकलमध्ये जात नाही. मला आता फक्त उमेदवाराचा शेवटचा प्रश्न घेतोय. गोपाळ शेट्टींच्या जागी पियुष गोयल यांची निवड केलेली आहे. मला महाविकास आघाडीकडे जाण्यापूर्वी पियुष गोयल यांची निवड ही गोपाळ शेट्टींच्या अँटी इन्कम्बन्सीचं तुम्ही एक प्रकारे गेस केलं म्हणून केली आहे का? हे बघा, आमचे गोपाळ शेट्टीजी असो किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असो, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इथे प्रत्येक कार्यकर्त्यांना उचित समय पे उचित अवसर दिया जाता है आणि पियुष गोयल हे पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत आणि पार्टी हा परिवार आहे आमचा. आम्ही परिवाराची पार्टी. काँग्रेस शिवसेना एक तर याच्यामध्ये दोन्ही पक्षांचा याच्यामध्ये स्टेक मानला जातोय. पुन्हा कोणी अभिनेत्री देणार का? आता उर्मिला मातोंडकर शिवसेना सोबत आहे असं माझा तरी समज आहे. नेमकं काय होणार? इथे माननीय उद्धव साहेब ठाकरे सांगतील तो उमेदवार असेल आणि मला खात्री आहे तो हाडाचा शिवसैनिक असलेला उमेदवार यावेळेला माननीय उद्धव साहेब या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला देतील. तुम्ही पाहत असाल शिवसैनिकांमध्ये घोसाळकरांचं नाव येतं. हो नक्कीच, विनोद घोसाळकर साहेबांचं नाव हे सुरू आहे. एक जुने जाणते गोपाळ शेट्टी साहेबांच्या आधीपासूनच काम करणारे इथले आमचे पदाधिकारी आहेत आणि नक्कीच शिवसेना या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी लढत दिल्या. सर, आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवलं. काँग्रेस क्लेम करताय. आम्ही काँग्रेस सातत्याने या मतदारसंघाची मागणी करतोय, परंतु आपल्याला मी एवढं सांगतो की महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनच्या माध्यमातून जो उमेदवार येईल तो उमेदवार या ठिकाणी विजय. वंचितची भूमिका काय असणार? वंचितची भूमिका ही आहे, गोपाळ शेट्टी हे मालाड या ठिकाणी झालेल्या उमेदवारीबद्दल सांगा, आता बाकीचा विषय नाही. तर उमेदवारीबद्दल बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही ठाम खंबीर उभे राहणार. कार्यक्रमाच्या शेवटी एक इंटरेस्टिंग मतदारसंघ या निमित्तानं बघायला मिळाला. स्थानिक प्रश्न स्लम डेव्हलपमेंट पासून मेट्रो पासून ते 370 राम मंदिर, मणिपूर, शेतकरी आंदोलन इतक्या मुद्द्यांवरती चर्चा करणारा असा मतदारसंघ आहे. हिंदू मुस्लिम तर आहेतच, अल्पसंख्याक आहेत, स्लम पण आहे आणि श्रीमंत मंडळी पण आहेत. आता हे प्रतिसाद कसा देतील हा मुद्दा मात्र कायम राहील. तुर्तास मुद्दा लोकसभेचा उत्तर मुंबईतून इथेच थांबतोय. पात्रा पुढारी न्यूज. Thank you.